नाशिकमध्ये झालेल्या भूकंपानं नाशिक जिल्ह्यामध्ये काल रात्री तीव्र भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। दिंडोरी तालुक्यामध्ये 4.3 तीव्रतेची नोंद झाली असून भनवड हे केंद्रबिंदू ठरलेलं असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले। काही ठिकाणी अनेक दिवसांपासून ग्रामीण भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते। दरम्यान नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं होतं आणि काल रात्री जो भूकंपाचा धक्का जाणवला तो जवळपास 4.3 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर मित्रांनो, आत्ता जस्ट रात्रीचे 10 वाजलेत। आजची तारीख आहे 8 ऑगस्ट आणि रात्रीचे 10 वाजलेत आणि अभोनामध्ये आत्ता जस्ट बरोबर ॲक्युरेट 10 वाजता भूकंपाचा धक्का असा जाणवला। अगदी जवळजवळ 5 ते 6 सेकंद 7 सेकंद असा हा चालला। असं कंटिन्युअस असे व्हायब्रेशन जाणवले आणि त्यानंतर पहिले 2-3 सेकंद असं वाटलं की कधी कधी विहिरीचे बार फोडल्यासारखं किंवा जोरात दरवाजा आपटल्याने थोडेसे व्हायब्रेशन येतात बिल्डिंगला, घराला, तसं व्हायब्रेशन। पण 3 सेकंदानंतर कंटिन्यू हे व्हायब्रेशन चालल्यानंतर जाणवलं की हे भूकंपाचे धक्के। त्यानंतर पटकन जाग आली आणि पुढे जवळजवळ अजून त्यानंतर 4 ते 5 सेकंद पुढे हे व्हायब्रेशन जाणवले। जवळजवळ टोटल 7 ते 8 सेकंदासाठी हे व्हायब्रेशन जाणवले। आपण हे बघा, आता सगळे लोक बाहेर थोडे जमा झाले, बाहेर निघालेत, म्हणजे कारण हा थोडासा मोठा थोडेसे जास्त वेळ चालणारा हा क्लिअर जाणवणारा हा भूकंपाचा धक्का होता। दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाची नेमकी कारणं काय आहेत तेही आपण जाणून घेऊयात। खडक एकमेकांवर घासल्यामुळे सीमावर्ती भागामध्ये कंपन निर्माण होतात। नाशिकमध्ये 24 तासामध्ये 164 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। पावसाचं पाणी मेघवेगांमधनं खोलवर झिरपलं। भूगर्भामध्ये 5 किलोमीटर खाली स्प्रिंग सारखा ताण आला। यामुळे भूगर्भामध्ये 5 किलोमीटर खाली स्प्रिंग सारखा ताण आला आणि तो बाहेर पडला आणि त्याचमुळे भूकंपाचे हे धक्के जाणवलेत। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।